12वी नंतर जास्त शिकू नका, हे छोटे कोर्स करा आणि लाखो रुपयांमध्ये कमाई करा. व्हिडिओमध्ये 5 असे नवीन कोर्स सांगणार आहेत की जे अतिशय कमी कालावधीत म्हणजे 3 ते 4 महिन्यात पूर्ण होऊन ज्याच्या माध्यमातून तुम्ही डॉक्टर इंजिनियर पेक्षाही जास्त पैसे कमवू शकता. 12वी झाली आहे, आर्ट कॉमर्स सायन्स कुठलंही असू द्या, आता डिग्री न करता हे छोट्या कालावधीचे कोर्स करा, ज्यामुळे इतकं नॉलेज मिळेल की जबरदस्त पैसा तुम्ही कमवू शकता. हे 5ही कोर्स केल्यानंतर तुम्हाला नोकरीच्या ऑफर्स तर मिळतीलच, पण तुम्ही तुमचा स्वतःचा एक व्यवसाय देखील स्थापन करून खूप जास्त पैसे याच्या मार्फत कमवू शकता. जसं जसं इंटरनेटचा आणि मोबाईलचा वापर वाढणार आहे तसं तसं या कोर्सेसची डिमांड इतकी वाढणार आहे की कदाचित अक्षरशः लाखो लोकांची गरज आता पडणार आहे. आजच्या युगात सर्वाधिक डिमांड आहे या 5 कोर्सेस कंप्लीट केलेल्या विद्यार्थ्यांची. 5ही कोर्स कमी कालावधीचे आहेत किंवा जास्त कालावधीच्या ऑप्शनमध्ये देखील अवेलेबल आहे. हे तुम्ही ऑनलाईन किंवा ऑफलाईन दोनही पद्धतीनं करू शकता. याच्यासाठी अट 12वी पास, तर काहींना 10वी पास ही देखील अट आहे. मार्काची फारशी अट त्यामध्ये नाही आहे. कुठल्या ब्रांचमधून तुम्ही पास झालेले, तुम्ही आर्ट असाल, कॉमर्स असाल किंवा सायन्स असाल, याचीही फारशी अट नाही आहे. त्यामुळे हा कोर्स कुणीही करू शकता, पण कमाई डॉक्टर इंजिनियर पेक्षाही जास्त मिळणार आहे. तर व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत कोणते असे 5 कोर्स आहेत ते अतिशय कमी कालावधीत पूर्ण होतात, ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं पूर्ण होतात. जबरदस्त म्हणजे लाखो रुपयांची कमाई किंवा लाखो रुपयांचा पगार याच्यामध्ये तुम्ही मिळू शकता, स्वतःचा व्यवसाय स्थापन करू शकता. हे कोर्सेस कुठे करायचे आहेत अशी डिटेल माहिती ज्या विद्यार्थ्यांची 12वी झालेली आहे त्यांच्या पालकांनी तसेच विद्यार्थ्यांनी पाहण्यासाठीचा खूप महत्त्वपूर्ण हा व्हिडिओ आहे. त्यामुळे तुम्ही तर पाहाच, पण जास्तीत जास्त विद्यार्थ्यांना हा व्हिडिओ शेअर देखील करा. चला तर सुरू करूयात हा व्हिडिओ. 12वी नंतर डिग्री न करता छोट्या कालावधीचे 5 कोर्स की जे लाखो रुपये तुम्हाला कमवून देतील. व्हिडिओ सुरू करण्याआधी आत्ताच 12वीचा रिझल्ट जाहीर झालेला आहे. सर्व विद्यार्थ्यांना आपल्या यूट्यूब चॅनलतर्फे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी हार्दिक शुभेच्छा. विद्यार्थ्याच्या जीवनातील महत्त्वाचा टर्निंग पॉईंट म्हणजे 12वी. प्रत्येक विद्यार्थ्याच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात 12वी नंतर होत असते आणि मग त्याच्या उज्ज्वल भविष्याची सुरुवात होत असताना त्याला आवश्यकता असते योग्य मार्गदर्शनाची. पण बऱ्याच वेळा मार्गदर्शन मिळतं तर ते खूप जुने कोर्स ज्यांना खूप कालावधी लागतो. बऱ्याच वेळा 12वी नंतरचे कोर्स जे काय मुलं आहेत तर ते भरपूर वेळा एखादी डिग्री करतात, ज्यामध्ये सायन्स असेल तर इंजिनिअरिंग, कम्प्युटर इंजिनिअरिंग किंवा MBBS, फार्मसी असे महागडे कोर्स करतात. याला वेळही खूप लागतो आणि ज्याची फी खूप जास्त असते. आणि काही मुलांना तर याला नंबर लागत नाही म्हणून ते बऱ्याच वेळा 12वी रिपीट देखील करतात. पण सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आजच्या जगात अशी आहे, आजच्या जगात डिग्रीला महत्त्व नसून नॉलेजला महत्त्व आहे. कारण की मुख्य उद्दिष्ट आपलं जे आहे डिग्री केल्यानंतर पैसे कमवणे हेच आहे. मग डिग्री करून पैसे कमवण्यापेक्षा जर छोटेसे कोर्स केले जे अतिशय कमी कालावधीत पूर्ण होतात, ज्याला डिग्री कोर्सपेक्षा त्याला खर्चही अतिशय कमी असतो, कालावधी कमी असतो, असे कोर्स जर करून ज्याच्या माध्यमातून तुम्हाला डिग्री मिळणार नाही पण तुम्हाला नॉलेज इतकं जबरदस्त मिळेल की त्या नॉलेजच्या जीवावर तुम्हाला लाखो रुपयांची नोकरी किंवा स्वतःचा व्यवसाय स्थापन करता येईल. आजकाल तुम्ही उदाहरणे पाहत असाल, एखाद्या प्रायव्हेट कॉलेजमधून एखादा कम्प्युटर इंजिनिअरिंगची डिग्री करत असेल, खूप महागडी फी त्याला द्यावी लागते. पण त्याच व्यतिरिक्त जर एखादा मुलगा एखादा ऑनलाईन किंवा ऑफलाईन एखादा छोटासा डिप्लोमा किंवा एखादा छोटासा 6 महिन्याचा 4 महिन्याचा कोर्स केला, ज्यामध्ये डिजिटल मार्केटिंग शिकला किंवा ग्राफिक डिझायनिंग शिकला, तर तो खरोखर खूप पैसे जास्त कमवतो. फ्रीलान्सिंगच्या माध्यमातून तो घर बसल्या खूप क्लायंटही मिळवतो आणि जबरदस्त पैसे कमवत असतो. तर आता तुम्ही पाहिलं असेल की गुगल, मायक्रोसॉफ्ट सारख्या, ॲमेझॉन सारख्या मोठ्या कंपन्या यामध्ये असे खूप मोठ्या पदावर असणारी लोक काम करत आहे की ज्यांच्याकडे कुठली डिग्री नाही, पण त्यांच्याकडे अशा छोट्या कोर्सच्या माध्यमातून आलेलं नॉलेज आहे जे वापरून कंपनीलाही फायदा होत आहे. त्यामुळे त्यांना करोडो रुपयांचं पॅकेज देखील मिळत आहे. तर सुरुवात करूया आपल्या पहिल्या कोर्सपासून, जो कालावधीने छोटा आहे आणि ज्याच्यामधली मिळणारी कमाई देखील प्रचंड मोठे आहे. तर ती म्हणजे ग्राफिक डिझायनरचा कोर्स. आता आपण पाहूयात ग्राफिक डिझायनर कसं बनतात, हा कोर्सचं स्ट्रक्चर कसं आहे, याला जॉब कसा मिळतो, याचा पगार आणि त्याचं काम कसं असतं याविषयी सविस्तर माहिती. खूप महत्त्वपूर्ण हा कोर्स आहे. ग्राफिक डिझायनर बनून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुमच्या क्रिएटिव्हिटीला म्हणजे तुमच्या कल्पनाशक्तीला कोणत्याही स्तराला नेऊ शकता. देशासोबतच परदेशात देखील मोठी नोकरी तुम्हाला मिळू शकते. तुम्ही 10वी 12वी पास किंवा ग्रॅज्युएट असाल
आणि तुमच्याकडे कल्पकता असेल, कम्प्युटर चालवण्याची आवड असेल, रंगांची जाण असेल, तर ग्राफिक डिझायनिंग हे क्षेत्र तुमच्यासाठी परफेक्ट आहे. ग्राफिक डिझायनर बनून तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता. तुम्ही तुमच्या क्रिएटिव्हिटीला कोणत्याही तराला नेऊ शकता. देशासोबत परदेशातही नोकरी मिळू शकते. आणि होय, हे एक वास्तव आहे. चला तर मग जाणून घेऊयात ग्राफिक डिझायनर कसं व्हावं. ग्राफिक डिझायनिंग ही अशी गोष्ट आहे की ज्या माध्यमातून तुम्ही अधिकृत अभ्यासक्रमाशिवाय स्वतःही शिकू शकता. ऑनलाईन ते ऑफलाईन प्रमाणपत्र मिळून हे शिकता येतं. याचा कालावधी 3 महिने, 6 महिने किंवा 3 वर्षाचाही असू शकतो. आजकाल सर्व कंपन्या, राजकीय पक्ष, सेलिब्रिटी सोशल मीडियावर ॲक्टिव्ह आहेत. प्रत्येकाला लोकप्रिय व्हायचं आहे. इंटरनेटच्या दुनियात पोहोच वाढवायचे आहेत. यासाठी ते दिवसातून अनेक वेळा सोशल मीडियावर पोस्ट करतात. इथूनच तुम्ही सुरुवात करू शकता. बहुतेक पोस्टसाठी ग्राफिक डिझायनरची गरज असते. नोकरी नको असेल तर फ्रीलान्समध्येही काम करता येतं. ग्राफिक डिझायनरमध्ये तुम्ही ग्राफिक डिझायनर पोस्टर्स तयार करणे, जाहिरात, पॅकिंग डिझाईन, विविध प्रकारची विपणन सामग्री तसेच ग्राफिक्सचा वापर याच्यामध्ये होतो. ग्राफिक्सचा वापर करून फोटो, पोस्टर आणि बॅनर तयार केले जातात. यानंतर तुम्ही व्हिजिटिंग कार्ड्स, डिझाईन बॅनर, डिझाईन कार्टून, वेब पेज, लेआउट इत्यादी डिझाईन करू शकता. तुम्ही पुस्तके तसेच जाहिरातीसारख्या कलाकृती, ॲनिमेटर म्हणून काम करू शकता. कला दिग्दर्शक म्हणून देखील काम करू शकता. तुम्हाला सुरुवातीला छोट्या कंपनीमध्ये 20 ते 25 हजार रुपये सहजासहजी मिळू शकता. आणि जसा जसा एक्सपिरियन्स वाढेल तशी तशी मोठ्या स्तरावर तुम्ही कमाई करू शकता. कदाचित एका प्रोजेक्टसाठी देखील तुम्ही लाखो रुपये आकारू शकता. दुसरा कोर्स आहे डिजिटल मार्केटिंगचा कोर्स. आपल्या वस्तू आणि सेवांचे डिजिटल माध्यमातून मार्केटिंग करण्याच्या पद्धतीला डिजिटल मार्केटिंग म्हणतात. हे मार्केटिंग इंटरनेटद्वारे केलं जातं. डिजिटल मार्केटिंग म्हणजे ऑनलाईन मार्केटिंग. नवीन ग्राहकांपर्यंत पोहोचण्याचा डिजिटल मार्केटिंग हा सोपा मार्ग आहे. म्हणजे आपल्या बिझनेसची जाहिरात मोबाईल आणि कम्प्युटरचा वापर करून लोकांपर्यंत पोहोचून बिझनेसमध्ये मोठी उच्चांक आपण मिळवू शकतो. इंटरनेट आणि सोशल मीडियाचा वापर करून ग्राहकांशी कनेक्ट या माध्यमातून होता येतं. यामध्ये आपल्या बिझनेसची जाहिरात ईमेल, व्हॉट्सॲप, फेसबुक, इंस्टाग्राम अशा अनेक प्रकारच्या सोशल मीडियाच्या माध्यमातून करता येते आणि ग्राहकांशी संपर्क करता येते. याच्यामध्ये असंख्य ब्रांच आहेत, ज्यामध्ये सर्च इंजिन ऑप्टिमायझेशन, सोशल मीडिया, ईमेल मार्केटिंग, यूट्यूब चॅनल मॅनेजमेंट, अफिलिएट मार्केटिंग, पे पर क्लिक ॲडव्हर्टायझिंग, ॲप मार्केटिंग असे असंख्य ब्रांचेस याच्यामध्ये आहेत. याच्यामध्ये ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीनं कोर्स कंप्लीट करता येतो आणि कमीत कमी 30 ते 40 हजार रुपयापासून अगदी 4 ते 5 लाख रुपयापर्यंतचं पॅकेज तुम्ही आरामात मिळू शकता. आता हा तिसरा कोर्स फार इंटरेस्टिंग आहे. गरजच त्याची वाढलेली आहे. तो आहे फॉरेन लँग्वेजचा कोर्स. या कोर्समध्ये तुम्हाला इंग्लिश किंवा जगातील इतर मुख्य भाषांबद्दल शिकवले जाते. यामध्ये शॉर्ट टाईम डिप्लोमा किंवा 3 वर्षाची डिग्री मिळून तुम्ही एक उत्कृष्ट फॉरेन लँग्वेज स्पेशालिस्ट बनू शकता. फॉरेन लँग्वेज स्पेशालिस्टला पर्यटन, दूतावास, मनोरंजन, जनसंपर्क, जनसंवाद, आंतरराष्ट्रीय संस्था, प्रकाशन, व्याख्या आणि ट्रान्सलेशन यासारख्या क्षेत्रात मोठ्या प्रमाणावर मागणी असते. एक फॉरेन लँग्वेज गाईड महिन्याला 40,000 रुपये किंवा त्यापेक्षाही जास्त कमावू शकतो. सोशल मीडियाच्या काळात ट्रान्सलेटरची गरज फार वाढलेली आहे. त्यामुळे तुम्ही घरी बसून देखील एखाद्या सोशल मीडिया इन्फ्लुएन्सरसाठी ट्रान्सलेशनचं काम करून एका प्रोजेक्टसाठी 20 ते 25 हजार रुपये अगदी एका तासासाठी कमवू शकता. पुढच्या कोर्सची तर डिमांडच जबरदस्त आहे. तो म्हणजे चौथा कोर्स, वेब डिझायनिंग किंवा वेब डेव्हलपमेंट. हा कोर्स तुम्ही करू शकता. यामध्ये 1.5 ते 2 वर्षाचा डिप्लोमा किंवा 3 वर्षाची डिग्री मिळून तुम्ही एक उत्कृष्ट वेब डिझायनर बनू शकता. वेबसाईट डिझायनिंग कंपनीमध्ये वेब कन्सल्टन्स, सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट कंपनीमध्ये वेबसाईट ऑप्टिमायझेशन, कंपनीमध्ये वेब मार्केटिंग, त्याचबरोबर एज्युकेशनल इन्स्टिट्यूटमध्ये डोमेन अँड होस्टिंग सर्व्हिस प्रोव्हाइडेड, वेबसाईट डेव्हलपमेंट प्रोफेशनल अशा विविध प्रकारच्या याच्यावर कामे करू शकता. एका वेब डेव्हलपरला वर्षाला 2 ते 3 लाख रुपये सुरुवातीला आरामात कमाई होऊ शकते. आता पुढचा 5वा कोर्स जुना आहे पण डिमांड खूप जास्त आहे. तो म्हणजे बॅचलर ऑफ जर्नलिझम अँड मास कम्युनिकेशन. हा कोर्स करून तुम्ही उत्कृष्ट प्रतीचं कम्युनिकेशन स्किलचं बद्दल नॉलेज मिळू शकता. या कोर्समध्ये ऑनलाईन किंवा ऑफलाईन पद्धतीनं शिकून तुम्ही जर्नलिस्ट बनू शकता. आजच्या युगात गव्हर्नमेंट सेक्टर, प्रायव्हेट सेक्टर, TV चॅनल, न्यूज चॅनल, रेडिओ, न्यूजपेपर सारख्या ठिकाणी जर्नलिझमसाठी खूप चांगल्या संधी उपलब्ध आहे. एका जर्नलिस्टचं पॅकेज प्रतिवर्ष 4 लाख ते 7 लाख रुपये असू शकतं. तर यासारखे कोर्स तुम्ही 12वी आर्ट, कॉमर्स, सायन्स नंतर करू शकता. तुम्हाला यापैकी कोणत्या कोर्सबद्दल सविस्तर माहिती पाहिजे कमेंटमध्ये नक्की सांगा. आणि अधिक माहितीसाठी आमच्या kisanhelpline.org या संकेतस्थळाला देखील भेट द्या. कसा वाटला व्हिडिओ कमेंटच्या माध्यमातून कळवा. धन्यवाद.